नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची सामान्य विज्ञान या विषयाची द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 8वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 8वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण लिहा 5 गुणांसाठी। आपण उत्तरांसहित वाचू। 1. निर्वातातून ध्वनीचे प्रसारण होत नाही। 2. जर आपतन कोन 40 अंश असेल तर सपाट आरशाशी होणारा परावर्तित कोन 40 अंश। त्याचा अ पर्याय बरोबर आहे। तिसरे विधान, प्लास्टिकला हवा तसा आकार देता येतो, याला आकार्यता म्हणतात। चौथे विधान, सूक्ष्मजीव हे परिसंस्थेतील विघटक असतात, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। पाचवे विधान, ताऱ्याच्या संपूर्ण जीवनकाळात वापरले जाणारे इंधन हे त्यांच्या वस्तुमानावर अवलंबून असते, त्याचा ब पर्याय बरोबर आहे। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 5 गुणांसाठी। विसंगत घटक ओळखा। केंद्रकी, तंतुकणिका, लवके आणि अंतद्रव्य जालिका। वेगळा घटक आहे लवके। सत्य की असत्य ते लिहा। क्षारांमुळे धातूची झीज होते, सत्य। तिसरा प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा। काचेतील घटक पदार्थ कोणते? सोडा, सिलिका। चौथा प्रश्न पूर्ण करा। वनस्पती उत्पादक, प्राणी भक्षक। पाचवा प्रश्न व्याख्या लिहा। कृष्ण विवर, सूर्यापेक्षा अधिक वस्तुमान असलेल्या ताऱ्यांचे महाराक्षसी ताऱ्यात रूपांतर होऊन महाविस्फोट होतो। आकार लहान होत गेल्याने त्याची घनता व गुरुत्व बल खूप मोठ्या प्रमाणात वाढत जाते, त्यामुळे अशा ताऱ्यातून काहीच बाहेर पडत नाही, त्यामुळे त्याला कृष्ण विवर असे नाव पडले। प्रश्न पहिल्यातील क प्रश्न, योग्य जोड्या जुळवा। अ स्तंभ आणि ब स्तंभ देण्यात आलेला आहे, मध्ये उत्तरे लिहायची आहेत। 1. मानवी स्वर यंत्र, त्याचा क पर्याय आहे स्वर तंतूतील कंपने। 2. ध्वनिवर्धक, त्याचा ई पर्याय आहे पडद्यातील कंपने। 3. जलतरंग, त्याचा ब पर्याय आहे हवेच्या स्तंभातील कंपने। 4. नादकाटा, त्याचा अ पर्याय आहे धातूच्या भुजातील कंपने। आणि 5. सितार, त्याचा ई पर्याय आहे तारेतील कंपने। प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा। 8 गुणांसाठी 4 प्रश्नांची शास्त्रीय कारणे लिहायची आहे। पहिले विधान, मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात, त्याची उत्तर पाहू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। कारण धरण बांधणीकरिता मोठ्या प्रमाणात जमिनीची आवश्यकता असते, परिणामतः धरण बांधणीमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली येते। या कारणाने संबंधित भागातील जंगले व गवताळ प्रदेश हे जलीय परिसंस्थेत रूपांतरित होतात। याचबरोबर नदीच्या खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह धरणांमुळे कमी होतो, परिणामतः मोठ्या धरणांमुळे परिसंस्था नष्ट होतात। दुसरे विधान आहे, थर्माकोलच्या वस्तूंमध्ये ठेवलेले अन्न खाणे आरोग्यास अपायकारक असते। तिसरे, अतिशय कमी तापमान मोजण्यासाठी पाऱ्याच्या तापमापीऐवजी अल्कोहोल तापमापी वापरला जातो। आणि चौथे विधान आहे, चिंचेचा लगदा वापरल्यामुळे खराब व डागाळलेले तांब्याचे भांडे चकाकू लागतात। या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधायची आहे, सराव करायचा आहे। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, फरक स्पष्ट करा 2 गुणांसाठी। आम्ल आणि आम्लारी यातील फरक अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेले आहे। आम्ल, हायड्रोजन आयन H+ हा मुख्य घटक असतो, चव आंबट असते। सामान्यतः अधातू ऑक्साईड पासून आम्ल तयार होते। आम्लारी, हायड्रॉक्साईड हा मुख्य घटक असतो, चव कडवट असते। सामान्यतः धातू ऑक्साईड पासून आम्लारी तयार होते। त्यानंतर आहे प्रश्न तिसरा अ, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। 6 ते 7 ओळीत उत्तरे लिहा। 15 गुणांसाठी आहे। त्यातील पहिला प्रश्न, लोहमार्गात विशिष्ट अंतरावर जागा सोडली जाते, का स्पष्ट करा। दुसरा प्रश्न, प्लॅस्टिकचे गुणधर्म लिहा, याचे उत्तर पाहू। गंजत नाही, विघटन होत नाही, आर्द्रतेचा परिणाम होत नाही, पाण्यात भिजत नाही, आकारीय गुणधर्मामुळे विविध आकाराच्या व रंगाच्या वस्तू बनविता येतात, वजनाने हलके असल्यामुळे वाहून नेण्यास सोयीचे असते, हे प्लास्टिकचे गुणधर्म आहे। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, युद्धाची कारणे लिहा। चौथा प्रश्न आहे, ताऱ्याची अंताच्या 3 पायऱ्या लिहा। 5वा प्रश्न आहे, म्योकिरी तापमापीच्या रचनेची माहिती लिहा। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, कॅलरीमापी आकृती काढा व वर्णन करा। 6 ते 8 ओळीत उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। कॅलरी मापीचा उपयोग वस्तूतील उष्णता ऊर्जा मोजण्यासाठी होतो। शेजारीच आपल्याला कॅलरी मापीची
आकृती सुद्धा देण्यात आलेली आहे। प्रश्न चौथा अ, खालील प्रश्नांची विस्तृत उत्तरे लिहा। 7 ते 8 ओळी उत्तर लिहा 6 गुणांसाठी। त्यातील पहिला प्रश्न, वाढत्या लोकसंख्येचा परिसंस्थेवर होणारा परिणाम स्पष्ट करा। त्याचे उत्तर अभ्यासू। उत्तर, लोकसंख्या वाढीचे परिसंस्थेवर होणारे विपरीत परिणाम पुढील प्रमाणे आहे। परिसंस्थेमध्ये मानव प्राणी भक्षक या गटात मोडतो। मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेत राहिला। जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली, त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढला। त्याचबरोबर टाकाऊ पदार्थांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले। दुसरा प्रश्न आहे, ताऱ्याची स्थिरता कशी ठरते? आणि तिसरा प्रश्न आहे, काच निर्मिती टीप लिहा। टीप पाहू आपण। उत्तर, काच निर्मितीसाठी लागणारी कच्ची सामग्री, काच बनवण्यासाठी वाळू, सोडा, चुनखडी आणि अल्प प्रमाणात मॅग्नेशियम ऑक्साईड लागते। भट्टीमध्ये गरम करणे, काच निर्मितीसाठी वरील मिश्रण भट्टीमध्ये 1700 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत गरम केल्यास वितळते। काचेचा एकजीव द्रव तयार होतो, पण जर वरील मिश्रणात टाकाऊ काचेचे तुकडे मिसळले तर सुमारे 850 तापमानपर्यंत मिश्रण वितळते, काच तयार होते। हे मिश्रण 1500 अंश सेल्सिअस पर्यंत तापवितात, त्यामुळे आपणास पारदर्शक काच मिळते। या काचेला सोडा लाईम काच म्हणतात। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 8वीच्या वर्गाची विज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।